अब्रामाचा मृत्यू होतो 25व्या अध्यायामध्ये आणि अब्राम मरतो, म्हणजे तो पूर्ण वयाचा होतो आणि तो मरतो. आणि मग त्यानंतर असं होतं की आपला इसाक 40 वर्षाचा होतो. 40 वर्षाचा झाल्यावर त्याचं काल लग्न झालेलं बघितलं आणि त्याच्यानंतर त्याला 20 वर्ष मूलबाळ परत होत नाही. जसं अब्राहमाला खूप वर्ष 100व्या वर्षी मूलबाळ झालं, तसं ह्याला पण लग्न झालं रिबेका बरोबर आणि किती 20 वर्ष तो वाट बघत थांबला तरीही त्याला मूलबाळ झालं नाही. मग त्यांनी काय केलं, इथं 21व्या वचनात लिहिलेलं आहे, उत्पत्ती 25:21. मग इसाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली, कारण ती वांझ होती. परमेश्वराने त्याची वाणी ऐकली आणि त्याची स्त्री रिबेका गर्भवती झाली. म्हणजे 40 वर्षाचा झाला तेव्हा लग्न झालं, नंतर 20 वर्ष त्याला मूलबाळ झालं नाही. मग त्यांनी आपल्या बायकोसाठी परमेश्वराजवळ विनंती केली. म्हणजे याच्यावरून देवाला असं दाखवायचं होतं की लग्न झाल्यावर, स्त्री पुरुष संबंध झाल्यावर फक्त मुलं होत नाही, तर देवाकडे जेव्हा आपण मागतो, विनंती करतो, तेव्हाच हे लेकरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात, हे परमेश्वराला दाखवायचं होतं. आणि मग त्यावेळेस मग ती रिबेका जिचा आपण काल स्टोरी ऐकली, ती रिबेका गर्भवती होती, प्रेग्नंट होती आणि तिच्या पोटात 2 जुळी ट्विन्स मुलं असतात आणि ती एकमेकांसंगती पोटात खूप भांडायचे. म्हणून मग रिबेका काय देवाला विचारायला गेली, देवा हे काय चाललंय माझ्या पोटात, खूप मुलं, हे पोटातली मुलं काय होत आहेत, एकमेकाला काय करतायत, भांडतायत असे. मग परमेश्वर म्हणतो तुझ्या पोटामध्ये 2 राष्ट्र आहेत. कोण आहेत? 2 राष्ट्र आहेत. तुझ्या उदरातून 2 वंश निघतील. आणि सांगितलं की वडील धाकट्याची सेवा करेल. वडील म्हणजे कोण? जो थोरला मुलगा आहे तो धाकट्याची काय करेल? सेवा. म्हणजे थोरला मुलगा, पूर्वीच्या काळी असं होतं की थोरल्या मुलाला वडील आपले सगळे आशीर्वाद द्यायचे तोंडी, आणि जे ते बोलायचे ते व्हायचंच. म्हणजे जे आशीर्वाद ते जे वडील द्यायचे परमेश्वराला भिवून ते वागणारे वडील होते, आणि ते जे आशीर्वाद द्यायचे ते व्हायचंच. आणि प्रॉपर्टीचं पण बरंचसं ते वडील मुलाला जास्त असायचं, काहीतरी असं होतं. तर मग तो आशीर्वाद, तो वडील मुलाला मोठे आशीर्वाद असायचे. तर इथं हा वडील मुलगा त्या इसाकाला, रिबेकाला 2 मुलं होतात, ट्विन्स जुळी. त्याचं थोरल्याचं नाव असतं एसाव आणि त्याच्या अंगावर अशी सगळे केस असतात, जास्त केस असतात त्याला. आणि धाकट्याचं नाव होतं याकोब. आणि तो ज्या वेळेस हे करतो की नाही, बाहेर येतो, तेव्हा ते आपल्या थोरल्या भावाची टाच हातात धरूनच बाहेर येतो. असा त्या कुणाची, थोरल्या भावाची जे पाय टाच असती ना, ती धरूनच तो बाहेर येतो. आणि मग त्याला असं, याकोब या शब्दाचा अर्थ असा आहे की टाच धरणारा किंवा युक्तीने हिरावून घेणारा. युक्ती करून काहीतरी एकदम आयडिया करून दुसऱ्याचं काय करणार, लुबाडणारा असा त्या शब्दाचा अर्थ आहे, याकोब या शब्दाचा. मग अशा प्रकारे हे 2 मुलं त्याला, इसाक आणि रिबेकांना 2 मुलं जुळी होतात. आणि नंतर मग ती थोडी मोठी होतात, चांगली तरुण होतात. हा काय करतो, एसाव जंगलामध्ये काय मोठा शिकारी होतो आणि जंगलामध्ये जाऊन त्याची शिकार करायचा आणि ते हरणाची शिकार करायचा आणि घरी येऊन काय करायचा, चांगला हरणाचं मांस आणायचा आणि त्याचं हरणाचं मटण करून आपल्या वडिलांना इसाकाला काय करायचा, जेवायला द्यायचा. म्हणून इसाकाला थोरला मुलगा आवडायचा एसाव आणि रिबेकाला धाकटा मुलगा आवडायचा याकोब. 2 जुळे होते की नाही. मग एक दिवशी असं होतं की ह्याच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की 25:28-30 मध्ये लिहिलेलं आहे की एक दिवशी असं होतं की तो जो शिकार करणारा एसाव होता, तो खूप रानात ते थकून भागून असा येतो घरी आणि त्याला इतकी भूक लागती, तो भुकेने बेचैन होतो, त्याला असं काहीच सुचत नाही. त्याच्या अंगात सगळा असा जीव मरगळून गेलेला, शक्ती नसती आणि त्याला इतकी भूक लागती कारण तो 5-6 तास तिथं रानात काहीतरी शिकार करत बसलेला. आणि मग तो काय करायचा,
मग तो घरी येतो तर ह्या याकोब तरुण झालेले असतात दोन्ही मुलं, आणि याकोब काय करतो, छान मस्त मसुराचं वरण करतो, लाल कलरची डाळ जी असते की नाही त्याचं वरण करतो, भाकरी केलेले असतात. मग तो भुकेला असतो, त्याचा भाऊ थोरला जो एसाव, तो म्हणतो तू मला काय कर, हे जे जेवण झालेलं आहे ना केलेलं ते मला दे ना थोडं. तो म्हणतो मी नाही देणार. त्याचं नावच काय, युक्तीने हिरावून घेणारा, आयडियाने दुसऱ्याचं लुबाडून घेणारा असं नाव होतं त्याचं, धाकट्याचं. आणि मग तो तो त्याला म्हणतो मला दे ना ते वरण आणि भाकर, मला मी खूप माझा प्राण जायला लागला आता, म्हणजे मला भूक लागली खूप, मला दे. मग तो म्हणतो नाही नाही मी लगेच नाही देणार, तुझं ज्येष्ठत्वाचा हक्क मला दे. तू थोरलायस की नाही, तू पहिला तुझा जन्म झालाय, तू थोरलायस, तर तुला जो हक्क दिलेला आहे देवाने ज्येष्ठत्वाचा, तो हक्क मला दे. आणि जेव्हा तू तो हक्क मला देशील तेव्हा मी तुला वरण आणि भाकर देईल. मग तो हक्क कधी कुणाला द्यायचा नसतो, कारण तो देवाकडून मिळालेला अधिकार असतो. आणि मग तो म्हणतो हे मला काय करायचंय, हक्काचं काय करायचंय, मला जेवण मिळालं तर बास. म्हणजे त्यांनी आपल्या ज्येष्ठत्वाचा जो हक्क आहे त्याला तुच्छ मानलं. देवानी तिकडं जी सिस्टीम लावलेली इस्रायली लोकांमध्ये की ज्येष्ठत्वाचा हक्क, वडील आपल्या मुलांना ते आशीर्वाद देतात आणि ती खरे होतात, हे सगळं जी सिस्टीम आहे त्यांनी त्याला तुच्छ लेखलं आणि म्हटलं राहू दे, काय ज्येष्ठत्व घे, तुला घेऊन टाक सगळं ज्येष्ठत्वाचा हक्क. आणि मग तो काय करतो, तो म्हणतो आत्ताच्या आत्ता, याकोब बघा लुबाडून, आयडियाने लुबाडून घेणारा नाव आहे त्याचं, त्या म्हणतो ठीक आहे आत्ताच्या आत्ता माझ्याशी शपथ वाहा, आणि शपथ वाहून तुझा हक्क, ज्येष्ठत्वाचा हक्क तू काय कर, सोड, आणि मग मी त्याच्या बदल्यात तुला वरण आणि भाकर देतो. मग असं त्यांनी उठला, खाल्लं पिल्लं आणि निघून गेला. मग आता पुढं मग काय झालं, तो इसाक, त्याचे वडील इसाक आणि रिबेका, काल ज्यांचं लग्न झालं आपण बघितलं, ते थोड्या दिवसांनी तिथं सारखे दुष्काळ पडायचे. इसाकाला प्रश्न पडला की आपण आता काय करायचं. मग तो काय करतो, इसाक पलिष्ठांचा जो राजा आहे अबिमलेख, त्या अबिमलेखाकडं गरार येते तिथं जातो. जसा अब्राहम गेला होता तसाच हा पण मग आता गरारच्या राजा अबिमलेखाकडं तिथं राहतो, गरारच्या इथं. आणि मग त्यावेळेस जसं देव अब्रामाशी बोलायचा तसं देव त्याच्याशी पण बोलला, इसाकाशी. काय बोलला इसाकाशी बघा, 26व्या अध्यायात 2ऱ्या वचनात लिहिलेले की तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले इसाकाला, खाली मिस्रात जाऊ नको, मी सांगेन त्याच देशात राहा, त्याच देशात उपरी असा राहा, मी तुझ बरोबर असेल आणि तुला आशीर्वादित करीन, कारण हा सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईल, आणि मी तुझा बाप अब्राहम याच्याशी वाहिलेली शपथ खरी करीन. मी आकाशातील ताऱ्यांइतकी तुझी संतती वाढवीन, हा सर्व देश तुझ्या संततीस देईल, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. आणि कारण अब्राहमाने माझा शब्द मानला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले. आणि तेव्हा म्हणजे तो मिस्रात जाणार होता, पण देव त्याच्याशी देव त्याच्याशी एवढं बोलतो की जसं मी तुझ्या वडिलांबरोबर होतो तसं मी आता तुझ्या बरोबर पण राहणार आहे, तू पुढे जाऊ नको मिस्रात, तू इथंच राहा गरार इथं. म्हणून तो तिकडून हलत नाही, तिथंच राहतो. आणि मग तिथं वस्ती करून राहायला लागतो. आणि मग त्यावेळेस परत ते अब्रामाच्या वेळेस कसं साराला ते पळून, म्हणजे राजाचे लोक सुंदर स्त्रिया बघायचे आणि कोण सुंदर स्त्री दिसली की तिला राजाच्या तिथं नेऊन ठेवायचे की त्या चुकीच्या गोष्टी करायला. मग त्या लोकांनी, ती खूप सुंदर होती, काल सांगितलं ना मी, रिबेका खूप सुंदर होती. आणि मग ती सुंदर होती म्हणून त्या लोकांनी गरारच्या काय केलं, विचारलं की ही कोण आहे. तर तो परत अब्रामासारखा, आपल्या वडिलांसारखाच खोटं बोलतो. अब्राम कसा म्हटला होता सारेला की ही माझी बहीण आहे, तसा हा पण म्हणतो की ही माझी बहीण आहे. आणि मग एक दिवशी तो राजा खिडकीतून बघतो आणि त्याला कळतं की हे दोघं बहीण भाऊ दिसत नाहीये, हे दोघं नवरा बायकोच्या नात्यासारखे राहत आहेत. आणि मग तो लगेच त्याला बोलून घेतो इसाकाला आणि म्हणतो हे तू आज माझ्याशी असं का वागला, तू बहीण आहे असं का सांगितलं, जर आमच्यापैकी कुठल्या माणूस तिच्याजवळ गेला असता, काही वाईट गोष्टी घडल्या असत्या तर तू मलाच दोष दिला असतास असं. आणि मग तो म्हणतो नाही, मला असं वाटलं
की इथं जर मी तिला बायको म्हणून सांगितलं तर तिच्यासाठी मला मारून टाकताल, म्हणून मी काय केलं, तिला बहीण आहे असं सांगितलं. आणि मग अभिमलेखाला म्हणजे जसं अब्रामाच्या वेळेस पण बघितलं की साराला जेव्हा तो तिकडं नेऊन ठेवतो राजवाड्यात, तेव्हा डायरेक्ट देव त्याच्या स्वप्नात दर्शन देतो आणि म्हणतो, जी स्त्री तू आणून ठेवली ती एका संदेष्टाची बायको आहे, तो तुझ्यासाठी प्रार्थना करल, आणि मग तू त्याला कशाला आणली, आणि मग तो नेऊन तिला साराला देतो. तसंच आता होतं. आणि तो काय म्हणतो, अभिमलेख राजा म्हणतो त्याच्या सगळ्या सैनिकांना, सेवकांना म्हणतो की जो कोणी ह्याच्या बायकोला हात लावील तो खरोखर त्याला देहांताची शिक्षा होईल, त्याला मारून टाकण्यात येईल. कुणीही ह्याच्या बायकोकडे वाईट नजर टाकायची नाही. बघा, परमेश्वराने पुन्हा जसं अब्राम साराला वाचवलं तसं इसाकला आणि त्याच्या बायकोला पण दुसऱ्या देशातले लोक वाईट असून सुद्धा परमेश्वराची कृपादृष्टी त्यांच्यावर होती आणि त्यांना सुरक्षित असं परमेश्वराने ठेवलं. आणि मग तिथं परमेश्वराने त्याला अभिवचन दिलं होतं. आणि परमेश्वराने सांगितलं होतं त्याला की जसं तू जसं अब्राहमाने माझं आज्ञापालन केलं तसं आता आणि त्यांनी आशीर्वाद मिळवले, तसं तेच आशीर्वाद पुढं तुझ्या संततीला, आता आपण वाचलं की ते आशीर्वाद अजून सुद्धा कायम आहेत. तुझ्या बापाने माझं आज्ञापालन केलं, तो माझ्या आज्ञानुसार वर्तला, आणि म्हणून आता मी तेच आशीर्वाद तुला पण देणार आहे, असं आता आपण वाचलं. तर मग त्यांनी काय केलं, तिकडं दुष्काळात, बरं का, इथं लिहिलेलं आहे 12व्या वचनात 26-12 की इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. 100 पट म्हणजे फुल, जसं भरपूर पाऊस आल्यावर कसं पीक मिळतं. समजा एक पोतं धान्य पेरलं शेतामध्ये तर जवळजवळ त्याचे कितीतरी 1000 पोती 500 पोती अशी मिळतात. आणि मग इथं तर त्या दुष्काळाच्या काळात इसाकाने त्याच्या शेतामध्ये जे धान्य पेरलं तेव्हा जसं पाऊस असताना येतं तसं सगळ्यांच्या शेतात, तिथं कुणाच्या शेतात 10% आलं, म्हणजे त्यांनी जेवढं पेरलं त्या 100% यायला पाहिजे तर 10% आलं, कुणाच्या शेतात 20%, कुणाच्या शेतात 25%, म्हणजे सगळ्यांच्या शेतात थोडं थोडंच आलं. पण फक्त अख्ख्या त्या गरार देशात इसाकाच्या शेतात 100% धान्य आलं. इतकं की सगळ्यांच्या शेतात 20%, 20 पोती निघाली, 25 पोती निघाली, आणि ह्याच्या एकट्याच्या शेतामध्ये 1000 पोती निघाली. अशा प्रकारे त्याचं देवाने भरभराट आणि कल्याण केलं. आणि मग इथं लिहिलंय की इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याच वर्षी त्याला 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचं कल्याण केलं. कल्याण म्हणजे चांगलं केलं. त्याचं जो काही तो हातात घ्यायचा त्याचं भरभराट करायचा, बरकत द्यायचा देव. आणि मग तो खूप मोठा झाला. जसं परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिलेला, आत्ताच आपण वाचले ते आशीर्वाद, मी तुला आशीर्वादित करीन, तू ह्या देशात उपरी असा राहा, मी सर्व देश तुझ्या मुलांना देणार आहे, तुझी संतती मोठी होणार आहे, आकाशाच्या ताऱ्याइतकी, असं तसं सगळं. तसंच खरंच देव त्याच्या बाबतीत करतो. आणि मग तो इतका थोर होतो, इतका श्रीमंत होतो. कालच मी सांगितलं बघा तुम्हाला, अब्राम आणि इसाहक एवढे श्रीमंत केले देवाने की ते त्या वेळच्या अभिमलेख राजाचं जे गव्हर्नमेंट होतं त्या गव्हर्नमेंट पेक्षाही कुठला माणूस मोठा असू शकतो का? तर आपण आपल्या भारत सरकारकडे जेवढे पैसे आहेत, कितीतरी 50,000 कोटी, 100,000 कोटी, किती पण एक्झाम्पल सांगते, त्याच्यापेक्षा जास्त जर आपल्याकडे पैसे असतील तर आपण सरकारपेक्षा श्रीमंत. मग हा जो इसाक होता त्याची देवाने इतकी भरभराट केली की त्याच्याकडे एवढं पैसे झाले, म्हणजे सगळं समृद्धी झाली की त्या अभिमलेख राजाकडे जेवढी प्रॉपर्टी होती त्याच्या दुप्पट ह्याच्याकडे झाली. मग इथं लिहिलेलं आहे बघा, मग सगळे पलिष्टी लोक, ते पलिष्टी ह्याच्यात राहायचा ना तो उपरी म्हणून, आणि मग सगळे पलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले. बघा, देव त्याचं कल्याण करतोय ते बघून सगळे लोक त्याचं
द्वेष करायला लागले, त्याच्यावर जळायला लागले. बघा हा कोण कुठून आलाय, उपरी परदेशी, आणि आम्ही पेरतोय तर आम्हाला 20% पण नाही मिळत, आणि ह्याला 1000 पोती झाली, याची मेंढरं एवढी वाढलीत, ह्याचा एवढा समृद्ध झाला, एवढा श्रीमंत झालाय. असे सगळे त्याच्याकडे बघून सगळ्यांना त्याचा द्वेष वाटू लागला. सगळे त्याच्यावर जळायला लागले आणि मग हेवा करू लागले पलिष्ठी लोक. आणि मग त्या पलिष्ठी लोकांनी त्या द्वेषामुळे काय केलं, त्यांनी अब्राहमानी ज्या ज्या विहिरी खणल्या होत्या त्या सगळ्या जाऊन बुजवल्या त्या लोकांनी, तिकडच्या पलिष्ठी लोकांनी. आणि मग अबिमलेख राजा इसाकाकडे येतो आणि बघा काय म्हणतो. अबिमलेख इसाकाला म्हणाला, तू आमच्यातून निघून जा. काय म्हणतो, तू आमच्यातून निघून जा, कारण तू आमच्याहून फारच सामर्थ्यवान झाला आहे. सामर्थ्यवान म्हणजे इस्टेट, प्रॉपर्टी जी काही त्या सरकारची आहे, अबिमलेखाची आहे, ती त्याच्यापेक्षा जास्त इसाकाची संपत्ती झाली. तू आमच्यातून निघून जा, कारण तू आमच्याहून जास्त फारच सामर्थ्यवान झाला आहे. आणि मग तो म्हणतो ठीक आहे, जातो मी. आणि मग तो काय करतो, जातो आणि गरारच्या त्या डेऱ्यामध्ये तिथं जाऊन राहतो. आणि मग ज्या मृत्यूनंतर त्या अब्राहमानी ज्या ज्या विहिरी खणल्या होत्या त्या पलिष्ठांनी काय केलं होतं, बुजून टाकले होते. तो काय करतो, इसाक पुन्हा काय करतो, त्या उकरून काढतो त्या विहिरी आणि उकरतो आणि तिथून त्या उघड्या करतो, त्या विहिरी खणतो. आणि मग ते पलिष्ठी लोक त्याच्याशी भांडायला येतात आणि मग तिथं भांडणं होतात त्या विहिरीच्या इथं, म्हणून त्या तिथं नाव ठेवलेलं आहे की वैर. आणि मग अशा प्रकारे मग तो परमेश्वर त्याच्या बरोबर असतो आणि तो त्याची समृद्धी श्रीमंत होत होत जातो. आणि नंतर मग तो पुढं बैरशेबा गरार मधून निघतो, कारण राजाच त्याला येऊन म्हणतो, तू आमच्यापेक्षा खूप श्रीमंत झालाय, तू इथून निघून जा, आमच्याकडे राहू नको तू. म्हणजे परमेश्वर एखाद्याला आशीर्वाद देतो तर कसले भारी आशीर्वाद असतात. हा, गव्हर्नमेंट पेक्षा त्या राजापेक्षाही त्याला काय केलं, श्रीमंत केलं. आणि मग त्या दिवशी तो जातो बैरशेबा इथं आणि तेव्हा परत दुसरं दर्शन इसाकाला देव देतो. आणि काय म्हणतो देव 24व्या वचनात, त्याच रात्री परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, तुझा बाप अब्राहम याचा देव मी आहे, भिवू नको, कारण मी तुझबरोबर आहे. मी आपला सेवक अब्राहम याच्यासाठी तुला आशीर्वादित करीन व तुझी संतती बहुगुणित करीन. आणि मग त्याने तिथे एक वेदी बांधून परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. आणि मग अशा प्रकारे तिथं देव परत दुसऱ्यांदा काय केला, त्याच्याशी बोलला. आणि नंतर मग त्याच्या 26व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तो अबिमलेख राजा पुन्हा तिकडे येतो बैरशेबा इथं इसाकाला भेटायला. आणि काय म्हणतो की गरार मधून तिकडे त्याला भेटायला जातो. तर मग तो म्हणतो, इसाक तुम्ही तर माझा द्वेष केला. काय म्हणतो इसाक त्याला, अबिमलेख राजाला, तुम्ही तर माझा द्वेष केला आणि तुम्ही मला तुमच्या देशातून मला घालून टाकलं, मला जा म्हटले तुम्ही, मग परत कशाला आलाय माझ्याकडं. मग तो म्हणतो की मला असं दिसून आलंय, बघा सगळ्या जगाच्या लक्षात आलं की हा माणूस कोणतरी वेगळा आहे, देवाचं सेवक आहे वाटतं, आणि ह्याच्या बरोबर देव आहे म्हणून ह्याची भरभराट होती. पाऊस तर पडत नाही आणि 100% पीक कसं काय आलं ह्याला, आपल्या कुणालाच नाही आलं आणि ह्याला एकट्यालाच आलं, म्हणजे परमेश्वर ह्याच्या बरोबर आहे हे त्यांना कळलं. मग तो अबिमलेख राजा आला त्याच्याजवळ आणि म्हटला की परमेश्वर तुमच्या बरोबर आहे हे मला आम्हा स्पष्ट दिसून आलंय. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे हे आम्हाला स्पष्ट दिसून आलंय. आणि तुम्ही आणि मी आपण काय करू, अनभाग करू. मी तुम्हाला काय त्रास देणार नाही, तुम्ही मला काही त्रास द्यायचा नाही. मी कसं तुम्हाला व्यवस्थित रवाना केलं, तुम्हाला मारलं नाही, काय नाही, तसं तुम्हीही मला, म्हणजे त्यांना कळलं ना की हा सामर्थ्यवान आहे, ह्याच्याकडे सैन्य आहे, ह्याच्याकडे गुरढोर आहे, हा श्रीमंत आहे, कधीही आपल्यावर चाल करून आपल्याला मारून टाकू शकतो. ज्याच्याकडे भरपूर सैन्य श्रीमंत असेल तर दुसऱ्याला मारू शकतो की नाही. म्हणून मग तो म्हणतो की मी तुमचं काय वाटोळ केलेलं नाहीये, वाईट केलेलं नाही, तर आपण दोघं सलोखा करू, करार करू की जसं मी तुम्हाला व्यवस्थित सोडलं तसं तुम्हीही माझ्यावर चाल करून यायचं नाही, तुम्ही आमचं वाईट करायचं नाही. मग अशा प्रकारे त्यांचं खाणं पिणं झालं आणि तो निघून गेला.
कळालं? इथपर्यंत ही. आणि मग नंतर मग एकच वचन राहिलं की जो एसाव होता ना, याकोबा इसाकाचा जो थोरला मुलगा एसाव, त्यांनी परत चुकीच्या गोष्टी केल्या आणि तो तिकडच्या कनानी हित्ती मुली आहेत की नाही, त्यांच्या बरोबर, विधर्मी मुलींबरोबर, मूर्तीपूजक मुलींबरोबर त्यांनी हित्ती आणि एलोन यांची मुलगी बासमत या बायका केल्या. आणि त्यामुळं याकोबा हे इसाक आणि रिबेका यांना फार वाईट वाटलं, फार त्यांचं अंतकरण तुटलं, की त्यांना माहित होतं की परमेश्वराने हे जे आशीर्वाद दिले ते त्याच्याबरोबर चालल्यानेच मिळणार आहे, आणि आपला थोरला मुलगा असा चुकीचा वागलाय, आणि म्हणून आता त्यांच्या मनाला खूप दुःख झालं. इथपर्यंत आपण आज बघितलं.